केली जाते म्हणून स्वतःला परमनंट आमदार असे संबोधतात. त्यांची कार्यपद्धती बघा, विशिष्ट ठिकाणी रस्ते केलेत फक्त त्यांच्या कारखान्यासाठी. आता मंद्रुप नागपूर रस्ता हा बघा किती खड्ड्यात रस्ते आहे का, रस्त्यात कसे जायचे, अक्षरशः बिकट अवस्था आहे. नुसता कागदावरचा विकास दिसला आहे, अक्षरशः लोकांना दाखवण्यापुरतं वेगळं आहे, पण रस्त्याची अवस्था फारच बिकट आहे. तुम्ही खड्डे बघितला तर माझ्या पाया एवढे 4-4 फुटाचे खड्डे आहेत. एवढ्या खड्ड्यात अँब्युलन्स जाणार कसे, वाहनं जाणार कसे, कुणाचं एखाद्याचं बळी जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे लवकरच सगळ्यांनी सावध होऊन मतदान कुणाला करायचं, का कागदावरच्या विकास पुरुषाला करायचं का सर्वसामान्य जनतेतल्या उमेदवाराला करायचं, हे सगळ्यांनी लक्षात ठेवून 20 तारखेला 100% परिवर्तन घडवावं ही अशी मी विनंती करतो. कुठं कुठं असे रस्ते तुम्ही बघितलं? गुरुरचा रस्ता, नांदणीचा रस्ता, मंद्रुपचा रस्ता, फक्त भंडारकवटे फक्त त्यांच्या कारखान्यापुरता रस्ता झाला आहे. तेच वेळोवेळी कागदपत्र आणि फेसबुक व्हॉट्सअपला दाखवलं जातं. दुसरीकडे कुठेही रस्ता झालेला नाही.